बीडच्या माजलगाव तालुक्यातील कारी गावात घरकुल बांधकामाच्या वादातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे। उषा वावळकर या घरकुलाचे बांधकाम करणाऱ्या महिलेवर गावातीलच काही लोकांनी प्राणघातक हल्ला केलाय। या हल्ल्यात उषा वावळकर या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून दिंद्रुड पोलीस ठाण्यात एका ग्रामपंचायत सदस्यासह एकूण 6 जणांविरोधात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कारी येथील रहिवासी असलेल्या उषा वावळकर यांच्या आईच्या नावे शासकीय घरकुल योजना मंजूर झाली होती। ही योजना मंजूर झाल्यानंतर जुने घर पाडून त्या जागेवर नवीन घराचे बांधकाम सुरू असताना गावातील काही व्यक्तींनी त्यांच्या कामास तीव्र विरोध केला। विरोध करणाऱ्या आरोपींनी आमच्या शेजारी घर बांधायचे नाही असे म्हणत उषा वावळकर यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात वावळकर यांना जबर मारहाण करण्यात आली, ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्यात। या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। एका शासकीय योजनेच्या अंमलबजावणीमध्ये असा जीवघेणा हल्ला झाल्यामुळे बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून वाढत्या गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पोलिसांनी आता आरोपींचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे। आपले नवीन घराचं बांधकाम चालू आहे। पहिली आईची मुळात आईची जागा आहे, तिथं एक वस्ती आहे दलित वस्ती म्हणून, तर गावठाण्यातलं गावठाण आहे ते कारेगावचा। तर तिथं आपण पलीकडं मराठ्याचे लोक राहतात, त्यांच्या इकडं तू महाराजच्या आहेस, तू आमच्या इकडं दरवाजा करायचा नाहीस, याच्याहून त्यांनी मला बोलावून त्यांनी मला मारहाण केली। मारहाण अशी केली की ते जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांनी मला मारहाण केली। कुऱ्हाडीनं, लोखंडी रॉड, त्याच्यात नंतर काट्या आहेत। एवढी मारहाण की पूर्ण एवढं मला मारत असताना सुद्धा कुणीही सोडवायला आले नाही। आणि नंतर माझी मुलगी आल्याच्या नंतर ती सोडवत होती, तिला नका म्हणली माझ्या मम्मीला मारू नका असं बोलूच तर त्यांनी मुलीला सुद्धा वरून काट्या घातल्या की तू तिला सोडायचं नाहीस, आम्हाला तिला जीव मारायचा आहे म्हणून। असं त्यांचा उद्देश होता की मला जीव मारायचा तू जागेवरच। पण असं झालं की नंतर मग तिथून आम्हाला माझ्या मुलीला कसं बसं तरी बाहेर काढलं। त्याच्याजवळ त्यांच्या गोंधळातून बाहेर आलो, पोलीस स्टेशनला पोहोचलो। तिथं पोहोचले तर तिथून एक FIR देऊन आम्हाला एक फॉर्म देऊन त्यांनी हॉस्पिटलला पाठवलं, भोगरवाडीला। भोगरवाड पाठवून त्यांनी मला तिथून उपचार करून नंतर ह्याला पाठवलं अंबाजोगाई हॉस्पिटलला। अंबाजोगाईला पाठवल्याच्या नंतर मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो। पोलीस स्टेशनला आम्ही 1 ते सकाळी 2 वाजेपर्यंत थांबलो, पण आमची कारवाई घ्यायला लवकर तयार नव्हते, आम्हाला उडवाउडीची उत्तरं देत होते। मग नंतर आम्हाला गरज भासली, आम्ही ताईला फोन केला, सत्यभामा सौंदरमल ताईला। ताई 4 वाजेपर्यंत आल्या। तिथून पुढं माझी तक्रार घेतली, पण तक्रार घेतली आहे आता सगळं पोलीस प्रोटेक्शननं। पण मला असं आहे की मला त्या व्यक्तीपासून मला भीती आहे, त्या माणसापासून मला भीती आहे की ते कधी पण त्यांची जामीन होऊ नये। तर जामीन जर त्यांना जर तुम्ही दिला, सरकार त्यांनी जर जामीन दिला तर मला ते कधी पण जीव मारू शकते। मला पाठीमागं कोण नाही, माझे 2-3 मुलं आहेत, मी एकटी राहते, बेघर आहे सध्या। तर काय मागणी असणार आहे तुमची शासन दरबारी? मागणी एकच आहे की त्यांना एक तर अटक करावं आणि मला पोलीस प्रोटेक्शन भेटावं, माझी ही सरकारला मागणी आहे। आणि माझं सगळ्यात महत्त्वाचं मला एक न्याय द्यावात। मी दलित आहे म्हणून त्यांनी एक जातीवादी त्यांनी मारहाण केली मला, अशी माझी एक मागणी आहे। माझी एवढी मागणी सरकारने पूर्ण करावी हे मी सगळ्यांना सांगू इच्छिते। NTV न्यूज मराठी, बीड।